सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सार्वजनिक आयव्यय या प्रकरणामधील सर्वात महत्त्वाची संकल्पना आपण अभ्यासणार आहोत। त्या संकल्पनेचं नाव महत्तम सामाजिक लाभ तत्व असं त्या ठिकाणी सांगता येईल। अर्थशास्त्रामध्ये महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वाला महत्तम सामाजिक कल्याण तत्व असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। ही संकल्पना अर्थशास्त्रात डॉक्टर डाल्टन यांच्या नावाने प्रसिद्ध आहे असं पाहता येईल किंवा म्हणता येईल। आता ही संकल्पना मांडताना सनातनवादी दृष्टिकोन आणि आधुनिक दृष्टिकोन या दोन दृष्टिकोनांवर हे तत्व आधारित आहे असं म्हणता येईल। आता महत्तम सामाजिक लाभाचं तत्व सर्वप्रथम सनातनवादी अर्थतज्ञ ॲडम स्मिथ, प्रोफेसर पिगू यांनी त्या ठिकाणी मांडलं आहे। सार्वजनिक आयव्ययाच्या मूलभूत तत्वास महत्तम सामाजिक लाभ तत्व किंवा महत्तम सामाजिक कल्याण तत्व म्हणून ओळखतात आणि हे तत्व मांडण्याचे श्रेय ब्रिटिश अर्थतज्ञ डॉक्टर डाल्टन, प्रोफेसर पिगू यांना जाते असं म्हणता येईल। सामाजिक कल्याणाचं जे काही तत्व आहे हे तत्व मांडत असताना दोन दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। यामध्ये सनातनवादी अर्थतज्ञांनी मांडलेला दृष्टिकोन आणि आधुनिक अर्थतज्ञांनी मांडलेला दृष्टिकोन। सर्वप्रथम आपण सनातनवादी दृष्टिकोन समजावून घेणार आहोत। आता सनातन दृष्टिकोनामध्ये ॲडम स्मिथ, JBC यांचे विचार आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। सनातनवादी अर्थतज्ञांनी नेहमीच निरहस्तक्षेपी भांडवलशाही ही सर्वोत्तम अर्थव्यवस्था म्हटली आहे, म्हणजेच सरकारने अर्थव्यवस्थेत कमीत कमी हस्तक्षेप करावा। ॲडम स्मिथ, JBC यांच्या मते जे सरकार उत्तम की जे कमीत कमी हस्तक्षेप करते, कमीत कमी अनिवार्य खर्च करते, कमीत कमी कर आकारणी करते किंवा आर्थिक किंवा वित्तीय धोरण हे त्यांचं उत्तम उदाहरण म्हणता येईल। त्यांच्या मते प्रत्येक कर हा वाईट व प्रत्येक सार्वजनिक खर्च हा अनुत्पादक असतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल। म्हणजे ॲडम स्मिथ आणि JBC यांनी अर्थव्यवस्थेचा सखोल विचार करून सरकारचे जे उत्तम अधिकार आहेत, सरकारची जी उत्तम कार्य आहेत या कार्यांवर त्या ठिकाणी भर दिलेले आहे। सरकारने कमीत कमी खर्च करावा, सरकारने कमीत कमी कर्ज घ्यावं आणि लोक कल्याणाची कामं करावी असे ॲडम स्मिथ आणि JBC यांचे सनातनवादी विचार होते। परंतु आधुनिक अर्थतज्ञांना हे विचार मान्य नव्हते असं म्हणता येईल। आता महत्तम सामाजिक लाभाचं तत्व मांडताना यामध्ये डॉक्टर डाल्टन असतील, प्रोफेसर पिगू असतील किंवा जे आधुनिक अर्थतज्ञ आहेत त्या आधुनिक अर्थतज्ञांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। आता आधुनिक अर्थतज्ञ काय म्हणतात की आधुनिक अर्थतज्ञांच्या मते सरकारने आपल्या उत्पन्न व खर्चाचा समन्वय साधताना एखादे मार्गदर्शक तत्व पुढे ठेवले पाहिजे। त्यातून जास्तीत जास्त लोकांचा लाभ साधला गेला तर त्या तत्वाचा अवलंब करायला हवा। म्हणजेच सरकारने आपल्या उत्पन्न व खर्चाचे धोरण निश्चित करताना महत्तम सामाजिक हिताचे तत्व विचारात घेतले पाहिजे। सरकारी खर्चाचे चांगले आणि वाईट परिणाम होतात, तसेच कर आकारणीचे देखील बरे वाईट परिणाम होतात। वाईट परिणाम कमीत कमी व चांगले परिणाम हे जास्तीत जास्त होतील अशा प्रकारचे धोरण सरकारने स्वीकारायचे असते असं त्या ठिकाणी म्हणता येईल। म्हणजे डॉक्टर डाल्टन असे म्हणतात की सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, सरकारने खर्चाचे प्रमाण देखील वाढवले पाहिजे, सरकारने कर्ज घेतले पाहिजे आणि असे कर्ज उपयोगी गोष्टींवरती खर्च केले पाहिजे, तरच अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक व सामाजिक बदल दिसतील असं डॉक्टर डाल्टन यांचं मत आहे। मग डाल्टन त्या ठिकाणी काय म्हणतात किंवा डाल्टन यांचे विचार आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। डॉक्टर डाल्टन असं म्हणतात की सर्वच कर हे वाईट नसतात। मादक पदार्थ, आरोग्यास असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, विघातक ज्या काही वस्तू आहेत, उदाहरणार्थ दारू, सिगारेट, अफू, गांजा इत्यादींवर कर आकारल्यास त्यांचा उपभोग कमी होतो
आणि समाजाच्या आरोग्यात भर पडते, कारण या करांपासून सरकारला जे काही उत्पन्न मिळते ते सरकार शिक्षण, आरोग्य, शेती, सामाजिक सोयी व सुविधा आणि सुरक्षा इत्यादी गोष्टींवरती खर्च करते. सार्वजनिक खर्च हा उत्पादक असतोच असे नाही. उदाहरणार्थ ते असं म्हणतात की युद्ध खर्च अनुत्पादक असला तरी देश संरक्षणासाठी तो सरकारला करावाच लागतो. म्हणजे काही करांच्या बाबतीमध्ये त्यांनी भर दिलेली आहे की कर सरकारने आकारले पाहिजे, पण कोणत्या गोष्टींवरती कर आकारले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींवर कर सरकारने आकारू नये यावरती या तत्वामध्ये त्यांनी जास्तीत जास्त भर दिला आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. ते असं म्हणतात की ज्यावेळी सरकार उत्पन्नासाठी कर लोकांवर लादते त्यावेळी त्यातून काही प्रमाणात अनुपयोगिता निर्माण होते, कारण कर म्हणजे व्यक्तीला किंवा संस्थेला करावा लागणारा त्याग होय. त्याच वेळी सरकार जेव्हा खर्च करते तेव्हा त्या खर्चातून उपयोगिता निर्माण होत असते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून सरकारने आपले उत्पन्न व खर्च अशा प्रकारे नियोजित करावे की त्यामुळे अनुपयोगिता ही कमीत कमी होईल व उपयोगिता जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण होईल. त्यामुळे सार्वजनिक आयव्ययाच्या या तत्वानुसार सरकारच्या उत्पन्न खर्चाचे धोरण ठरविताना बहुसंख्य लोकांच्या कल्याणाचा विचार केला जावा असे डॉक्टर डाल्टन असे म्हणतात. म्हणून महत्तम सामाजिक लाभाचे तत्व हे घटत्या उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारलेले आहेत. हे तत्व मांडताना दोन गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. म्हणजे डॉक्टर डाल्टन यांनी हे जे काही तत्व अर्थशास्त्रात मांडलेले आहेत त्यावेळेस या सिद्धांतामध्ये काही गृहीत त्यांनी मांडलेले आहेत आणि त्या गृहीतांचा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये पहिलं गृहीत या ठिकाणी लक्षात घेता येईल की सार्वजनिक उत्पन्न हे केवळ करांपासूनच मिळते, तसेच सरकारी अंदाजपत्रकात तूट किंवा शिल्लक राहत नाहीत. आता या ठिकाणी डॉक्टर डाल्टन असे म्हणतात की करांपासूनच सरकारला उत्पन्न मिळते, बाकीच्या स्रोतांचा या ठिकाणी विचार डॉक्टर डाल्टन यांनी केला नाही आणि नेहमी अंदाजपत्रकात तूट असते किंवा अंदाजपत्रकात कोणतीही शिल्लक राहत नाही असं त्या ठिकाणी म्हणतात. दुसरं गृहीत या ठिकाणी पाहता येईल की सार्वजनिक खर्चापासून घटता सीमांत सामाजिक लाभ मिळतो, तर करांपासून वाढती सामाजिक अनुपयोगिता निर्माण होते असं ते म्हणतात. ह्या तत्वाच्या आधारे सरकार जेव्हा कर आकारणी व सार्वजनिक खर्च वाढवते तेव्हा प्रत्येक वाढत्या रुपयाबरोबर त्यापासून मिळणारा लाभ कमी होत जातो व प्रत्येक नव्या कर रुपयापासून निर्माण होणारी अनुपयोगिता वाढत जाते. यातून एक वेळ किंवा अशी अवस्था निर्माण होते की ज्यावेळी करांपासून निर्माण होणारी वाढती सीमांत अनुपयोगिता आणि सार्वजनिक खर्चापासून मिळणारी घटती सामाजिक लाभता ही एकमेकांबरोबर म्हणजेच समसमान होते किंवा समसमान होतात. यावेळी सरकारने आपले पूर्ण वित्तीय व्यवहार थांबवले पाहिजे, कारण यामुळे शासनाने जादा कर आकारणे, ज्या अशा करातून जादा खर्च समाजाच्या दृष्टीने करणे फायद्याचे ठरत नाही असं त्या ठिकाणी म्हटलेले आहे. म्हणजे कुठल्या तरी एका निश्चित पातळीवर सरकारने आपले आर्थिक व्यवहार थांबवले पाहिजे किंवा आपल्या खर्चाचे प्रमाण त्या ठिकाणी थांबवले पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आता महत्तम सामाजिक लाभाचे तत्व हे पाहत असताना एका आकृतीवरून हे विश्लेषण आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहता येईल की दोन प्रकारचे अक्ष आहेत. अक्ष आहेत आणि अय अक्ष आहे. म्हणजेच OX अक्ष आहे आणि OY अक्ष आहे. या अक्षावरती आपल्याला वेगवेगळ्या संकल्पना त्या ठिकाणी पाहता येईल. त्यामध्ये अक्ष अक्षावर खर्च केलेली रक्कम आपण त्या ठिकाणी पाहतो आणि अय अक्षावर म्हणजे OY अक्षावर
लाभ व अनुपयोगिता अशा प्रकारची संकल्पना आपण या ठिकाणी पाहत आहोत। हे दोन्ही अक्ष प या बिंदूमध्ये समसमान होतात असं त्या ठिकाणी म्हणता येईल। म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला असं त्या ठिकाणी पाहता येईल किंवा ह्या आकृतीचं अशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरण करता येईल की आकृतीत दाखवल्याप्रमाणे OX अक्षावर खर्च केलेली रक्कम दाखवलेली असून OY अक्षावर लाभ व अनुपयोगिता दाखवलेली आहेत। म्हणजे हे दोन्ही अक्ष आपल्याला काहीतरी दाखवतात, खर्च केलेली रक्कम आहे आणि लाभ व अनुपयोगिता या दोन संकल्पना या आकृतीच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। आता स हा वक्र वाढत्या कराबरोबर निर्माण होणारा त्याग व अनुपयोगिता दाखवतो, तर ब हा वक्र सार्वजनिक खर्चापासून मिळणारा लाभ व फायदा दाखवतो। प बिंदू जो काही बिंदू आकृतीमध्ये तुम्ही पाहता तो प बिंदू, त्या प बिंदूमध्ये दोन्ही वक्र एकमेकांना छेदतात, म्हणजे दोन्ही वक्र एकमेकांना समसमान होतात, तो पर्याप्त बिंदू होय। आणि या बिंदूत करांपासून निर्माण होणारी सीमांत अनुपयोगिता व खर्चापासून मिळणारा सीमांत लाभ एकमेकांबरोबर होतात असं त्या ठिकाणी म्हणता येईल। समजा O पेक्षा जास्त खर्च केल्यास ते समाजाच्या दृष्टीने फायदेशीर होणार नाही किंवा समाजाला कोणताही अधिकचा फायदा त्या ठिकाणी मिळणार नाही असं त्या ठिकाणी म्हणता येईल। कारण त्यावेळी अनुपयोगिता आकृतीत आपण या ठिकाणी पाहतो आहोत, त्यामध्ये अनुपयोगिता स1 ही उपयोगितेपेक्षा ब1 जास्त होईल। त्यामुळे प या पर्याप्त बिंदूत म्हणजेच ह्या रकमेवर सरकारने आपले वित्तीय व्यवहार थांबवले पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणता येईल। म्हणजेच या ठिकाणी डॉक्टर डाल्टन यांनी असं म्हटलेले आहे की अधिकचा खर्च सरकारने करू नये आणि खर्च केला तर तो समाज उपयोगी किंवा समाजाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून तो फायदेशीर असला पाहिजे असं या तत्वामध्ये डॉक्टर डाल्टन यांनी आपले विचार मांडलेले आहेत असं म्हणता येईल। आता हे स्पष्टीकरण पाहत असताना डॉक्टर मजग्रेव यांनी सुद्धा ही संकल्पना स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे, परंतु डॉक्टर मजग्रेवचे विचार आपण या ठिकाणी पाहणार नाही, कारण ही संकल्पना किंवा हे तत्व अर्थशास्त्रात डॉक्टर डाल्टन यांच्या नावानेच त्या ठिकाणी ओळखले जाते। म्हणून हा संपूर्ण प्रश्न किंवा ही संकल्पना आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि ही संकल्पना पाहत असताना शेवटी आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की डॉक्टर डाल्टन यांचे विचार सार्वजनिक महत्तम सामाजिक लाभाच्या तत्वाचे विधायक विचार आहेत असे विचार आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील। आणि हे विचार पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे तत्व समजून त्या ठिकाणी घेता येईल। अशा प्रकारे ही संकल्पना किंवा हे तत्व आपल्याला समजलेलं असेल असं मी त्या ठिकाणी मनोमन त्या ठिकाणी आशा बाळगतो। सरतेशेवटी या संकल्पनेवरती किंवा ही जी काही संकल्पना आपण अभ्यासलेली आहे या संकल्पनेवरती एक प्रश्न हा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारला जातो आणि परीक्षेमध्ये तो प्रश्न साधारणपणे 20 मार्काला किंवा 10 मार्काला विचारला जातो। त्या अनुषंगाने आपल्याला या संकल्पनेची किंवा प्रश्नाची तयारी करायची आहे। तो प्रश्न म्हणजे सरतेशेवटी आपण त्या ठिकाणी पाहत आहोत की डॉक्टर डाल्टन यांचे महत्तम सामाजिक लाभाचे तत्व स्पष्ट करा। आता ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायची आहे। पीपीटीच्या माध्यमातून ही संकल्पना मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली आहे। पुस्तकांच्या माध्यमातून संदर्भ पुस्तकांच्या माध्यमातून ही संकल्पना तुम्हाला पाहायची आहे, वाचायची आहे, मनन करायची आहे आणि त्यानंतर या संकल्पनेवरती आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचा आहे। थँक्यू व्हेरी मच।